नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण महानुभाव पंथाचे साहित्य पदवी कलासाठी असलेलं 5व्या सत्रासाठी असलेले मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास या अभ्यासपत्रिकेतील महानुभाव पंथाचं साहित्य या संदर्भामध्ये विचार करणार आहोत. महानुभाव पंथाने मराठी भाषेत फार महत्त्वाचे कार्य केलेलं आहे. या पंथाचा संस्थापक चक्रधर हा मूळचा गुजरात प्रांतातील गुजरात देशात सुमारे 750 वर्षापूर्वी विमलदेव नावाचा राजा राज्य करत होता. त्याचा प्रधान विशालदेव नावाचा होता. विमलदेवास पुत्र संतान नसल्याने त्याने आपले राज्य विशालदेवास दिले. या विशालदेवाचा पुत्र हरपाळ हा होता. हरपाळ हाच पुढे चक्रधर या नावाने प्रसिद्धीला येऊन महानुभाव पंथाचा संस्थापक झाला. हरपाळ राजपुत्र असल्याने तरुणपणी तो व्यसनी होता. त्याला द्यूताचं एवढं व्यसन होतं की व्यसनात त्याने आपला सर्व पैसा घालविला व त्यानंतर दूत खेळण्यासाठी तो बायकोचे दागिने मागू लागला. बायकोने दागिने देण्याचे नाकारले, त्यामुळे नवरा बायकोचे कडाक्याचे भांडण झाले. या भांडणापासून हरपाळाच्या वृत्तीत फरक पडला. तो उद्विग्न झाला व त्याची आनंद वृत्ती मावळली. एकदा रामटेकच्या यात्रेस जाण्याचे हरपाळच्या मनात आले. त्याप्रमाणे तो व त्याच्या बरोबरीची मंडळी यात्रेस निघाली. वाटेत त्याची व त्याच्या बरोबरीच्या मंडळीची चुकमुक होऊन हरपाळ हा रिद्धपुराकडे गेला. त्या ठिकाणी श्री गोविंद प्रभू नावाच्या सत्पुरुषाची त्याची भेट घडली व त्याने हरपाळास मंत्रोपदेश दिला आणि त्याचे नाव चक्रधर असं ठेवले. हा अवतार शुकाराचा काळ शके 1132चा असावा असे डॉक्टर कोलते यांनी ठरवले आहे. यापुढे चक्रधराने बरेच देश पर्यटन केले. तो औरंगल येथे गेला व तेथे हंसावा नावाच्या मुलीशी त्याने विवाह केला. तिथे काही वर्षे घालविल्यानंतर चक्रधर अचलपूर इलिजपूर त्याचं नाव पूर्वी होतं प्रांती आला. तेथे रामदेव दरणे नावाच्या संस्थानिकाने आपली कन्या उमा ही चक्रधरास दिली. एके दिवशी चक्रधर पोहण्यास गेला असता तो बुडाल्याची वार्ता पसरून त्याची पत्नी धक्का बसून मरण पावली. परत आल्यानंतर चक्रधरास ही वार्ता कळली. आपली बायको अचानक मरण पावली हे पाहून तो पुन्हा विरक्त झाला. त्याने ते गाव सोडले व तो पुन्हा हिंडावयास निघाला. असा हिंडत असताना तो भोगावतीच्या तीरी आला व तेथे त्यास श्री दत्तात्रयाचे दर्शन घडले. यापुढे चक्रधर शिष्य संप्रदाय वाढवून उपदेश करू लागला. चक्रधराचे अनेक मठ त्यांनी स्थापन केले. या मठाची व्यवस्था त्यांची शिष्यमंडळी नियमित करीत असे. त्यापैकी नागदेवाचार्य व नागांबिका ही मंडळी प्रमुख होती. चक्रधर शिष्याकडून काही घेत नसे. तो आपली वृत्ती भिक्षेवर चालवी. चक्रधराने नागदेवाचार्याला केलेला उपदेश मूर्तिप्रकाश या ग्रंथात आहे. पुढे चक्रधर हिमालय पर्वतावर जाऊन नाहीसा झाला. त्यामुळे नागार्जुनाची स्थिती वेड्यासारखी झाली. त्यावेळेस महदंबेने त्याचा शोध करून त्यास रिद्धिपुरास आणले व चक्रधर नाहीसे झाल्याचे कळविले. चक्रधराचे हे प्रयाण शके 1196 मध्ये झाले. चक्रधराचे त्यावेळेस आयुर्मान 80 वर्षाचे असावे. चक्रधराचा वध करण्यात आला व तो हेमाडपंताने करविला असे चक्रधराच्या मृत्यूसंबंधी दुसरे मत आहे. पण या मताला निसंदिग्ध असा आधार नसल्याचे मत अमान्य करण्यात येते. बघा, महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय, भागवत संप्रदाय, शैव संप्रदाय, लिंगायत संप्रदाय, नाथ संप्रदाय आणि महानुभाव संप्रदाय असे विविध संप्रदाय त्या काळामध्ये निर्माण झाले. आणि म्हणून महानुभाव संप्रदायाला महानुभाव हे नाव का पडलं या संदर्भाने आपण विचार करू. महानुभाव पंथाविषयी जी माहिती मिळते त्या अनुरोधाने हा पंथ आजवर महानुभाव पंथ, महात्मा पंथ, अच्युत पंथ, जयकृष्णी पंथ, भट मार्ग व परमार्ग या 6 नावांनी उल्लेखला जातो. महानुभाव या शब्दाचा अर्थ महान अनुभवी असा घेतला जात होता. पण त्याच्या आचारविचाराची निंदा अनेक जण करीत असल्याने व हा पंथ पुढे अप्रिय झाल्याने महानुभाव
मानभाव म्हणजे ढोंगी व कपटी अशा अर्थाने या पंथाचा उल्लेख होऊ लागला. पण महाराष्ट्रात तरी महानुभाव या नावानेच हा पंथ प्रसिद्ध झाला. चक्रधराचे अनुयायी परस्परांना महात्मा म्हणून संबोधित, म्हणून महात्मा हे नाव या संप्रदायाला आलं असावं असं म्हटलं जातं. त्याचबरोबर अच्युत पंथ अशा नावाने सुद्धा या संप्रदायाला ओळखलं जातं. तर मात्र महाराष्ट्रात अच्युत पंथ या नावाने कोणी उच्चार करीत नाही. जयकृष्णी पंथ हे नाव पंजाबात पडले. या पंथाचा प्रसार पंजाबमध्ये झाला. नागदेवाचार्य किंवा भटोबास यांनी भटोबास यांचं महानुभाव पंथामध्ये महत्त्व वाढलं तेव्हा भटमार्ग हे नाव काही काळ रूढ झाले असावे. शेवटी परमार्ग हे पंथाचे मूळचे नाव असावे. महानुभाव आपल्या धर्माला परधर्म व शास्त्राला परशास्त्र असे म्हणतात. अर्थात महानुभावाचा व परचक्राचा मार्ग तो परमार्ग हे नाव पडलं असावं. महानुभाव पंथाचे तत्त्वज्ञान आपण बघूयात की महानुभाव पंथाचे तत्त्वज्ञान त्याच्या श्रुती ग्रंथावरून व त्याच्या इतर ग्रंथावरून आपल्याला सांगता येईल. महानुभाव हे द्वैती आहेत. द्वैत म्हणजे दोन, ईश्वर वेगळा आणि भक्त वेगळा अशा प्रकारे मांडणारा. तसं वारकरी संप्रदाय हे अद्वैत तत्त्वज्ञान मांडणारा संप्रदाय आहे. आता महानुभाव हा द्वैती संप्रदाय आहे किंवा द्वैती विचार प्रणाली मांडतो. त्यांच्या मते जीव, देवता, प्रपंच, परमेश्वर या 4 वस्तू स्वतंत्र व नित्य आहेत. प्रपंच हा जड, परमेश्वर हा नित्यमुक्त, देवता नित्यबद्ध व जीव बद्धमुक्त असतो. याप्रमाणे या पंथाची विचारसरणी आहे. जीव हा अविद्यायुक्त असून ही अविद्येची काजळी पुसली म्हणजे त्याचे मूळचे विशुद्धत्व प्रकट होते. हे जीवांचे अविद्यायुक्त होण्यास प्रपंच कारण होतो. त्यामुळे सुटण्यास परमेश्वराशिवाय दुसरे साधन नाही. हे परब्रह्म परमेश्वर स्वरूप सर्व व्यापक असून अनादी, नित्य, आनंदमय व सर्वसाक्षी आहे. देवता नित्यबद्ध असल्याने नित्यमुक्त परमेश्वराचा अनुभव आणून देण्याचं असमर्थ त्या होत. विशुद्ध जीवावरील अविद्याचिन्ह गळून पडणे म्हणजे मोक्ष होय आणि हे आत्मज्ञानानेच होणार. आत्मज्ञान म्हणजे परमेश्वराचे ज्ञान व तेच एक मोचक आहे. तेव्हा मोक्षप्राप्तीचे ज्ञानमार्ग व भक्तिमार्ग असे 2 मार्ग या पंथात सांगितले आहेत. अधिकारी जीवांना ज्ञानदान करावे अशी तळमळ परमेश्वरास लागलेली असते. देवाच्या कृपेस मर्यादा नाही. ते ज्ञान ज्याला झाले तो ज्ञानी अधिकाराने मोठाच असणार. उपभोग घेणारा ज्ञानी हा बाह्यता विरक्त भासणाऱ्या अज्ञानी जीवापेक्षा केव्हाही श्रेष्ठच होय. ज्ञानानंतर अनुसरण येते. सर्व संग परित्याग करून पूर्णपणे परमेश्वराधीन होणे म्हणजे अनुसरण. द्वादत कर्माचा त्याग करून जो ज्ञानी अनुसरतो त्यासच ईशप्राप्ती होते. ज्ञानाच्या अंतिम स्थितीत साध्यप्राप्तीनंतर साधन निवृत्ती होते आणि एका ब्रह्मानंदाचा द्वैताने उपभोग घेत ज्ञानी पुरुष त्यात रममान होतो. मात्र या व्यापारात जीव व ब्रह्माचे स्वातंत्र्य अर्थात द्वैत कायमच राहते. ज्ञानमार्गाने ब्रह्मस्वरूपाचा आनंद मिळतो, ईशस्वरूपाचा नाही. ईशस्वरूपाचा आनंद एका भक्तिप्रेमानेच मिळणार. म्हणून ज्ञानापेक्षा भक्ती ही श्रेष्ठ स्वरूपाची आहे. उत्तम बोधाची उत्तरावस्था म्हणजे ज्ञान. त्याप्रमाणे उत्कट व एकनिष्ठ प्रेमाची उत्तरावस्था ही भक्ती होय व तो परमेश्वर जसा एकनिष्ठ प्रेमियास हुडकत असतो. महानुभाव पंथीयांना अभेद भक्ती मात्र संमत नाही. भक्त जसा ईश्वर स्वरूपात रममान होतो तसा ईश्वर मात्र भक्तात रममान होत नाही, तर तो स्वस्वरूपी रमतो. महानुभाव पंथाच्या तत्त्वज्ञानाची माहिती अशा प्रकारची आपल्याला म्हणजे आणखी स्थूल मनानं पाहता येईल. महानुभावाचा आचारधर्म हा मुद्दा आपण पाहूयात. महानुभावाचा आचारधर्म पाहूयात. श्रीकृष्ण, श्री दत्तात्रय, द्वारावतीचे चांगदेव राऊळ, रिद्धिपूरचे गुंडम राऊळ व श्री चक्रधर हे महानुभावांचे पंचकृष्ण होत. या 5 ते परमेश्वराचे पूर्ण अवतार मानतात. भगवद्गीता व श्रीमद भागवत हे 2 ग्रंथ त्यांना प्रिय असले
तरी सूत्रपाठ हा त्यांचा धर्मग्रंथ आहे व प्रत्येक पंथीय त्याचे पारायण करतो. अहिंसा, निसंग, निवृत्ती व भक्तियोग ही चतसूत्री पंथास मान्य आहे. अर्थात वेदातील हिंसेचा भाग त्यास मान्य नाही. मात्र आश्रमव्यवस्था त्यांना मान्य आहे. चक्रधरा संबंधी गुरुभक्ती या पंथात अपूर्व आहे. चक्रधराचा स्पर्श झालेली प्रत्येक वस्तू ते पूज्य व पवित्र मानतात. श्रीकृष्ण, चक्रपाणी, श्री गोविंद प्रभू व श्री चक्रधर ही सारी नावे भिन्न असली तरी या चारी नावांनी एकाच परमेश्वराचा उल्लेख होतो, म्हणून चक्रधराचा स्पर्श झालेली प्रत्येक वस्तू ते पूज्य मानतात. साधकाने स्वदेश, स्वग्राम व आप्तसंबंधी ही त्याज्य मानावी, कारण संग म्हणजे विषय सेवन व स्वधर्माची बुडवण. त्यातून स्त्रीसंग हा फारच खोटा. निसंग होऊन राहावे हे बरे. कानड किंवा तेलुगू देशी न जाता महाराष्ट्री असावे असा चक्रधराचा दंडक होता. या पंथात साधक केवळ भिक्षेवर जगतो. ही भिक्षा कशी, कोठे, किती मागावी यासंबंधी चक्रधराने नियम केले आहेत. षड्रिपूचा त्याग हाच संन्यास आणि अहंतेचे मूळ सकंद उपटून शांतीचे रोप लावणे हाच परमार्थ. या वृत्तीने देव माझा व मी देवाचा असे असावे. महानुभव कठोर आत्मपरीक्षणास महत्त्व देतात. संन्यासाविषयी या पंथात विचित्र मते आहेत. स्त्रियांना केव्हाही संन्यास घेता येतो. पती गृहस्थ आश्रमात राहून त्याची पत्नी संन्यास घेऊ शकते. पंथातील महात्म्याने कसे वागावे याविषयी या पंथात काही संकेत आहेत. महात्म्याने स्वतः तरावे व इतरांनाही तारावे असा हा पंथ सांगतो. चक्रधरासंबंधी त्याच्या अनुयायामध्ये फार पूज्यभाव असून वैराग्याची तसेच गुरुभक्तीची सीमा या पंथात आढळते. चक्रधर शिष्यास प्रेमाने वागवी, पण एखाद्याने जर नियमाचे उल्लंघन केले तर कडक शिक्षा करे. झोळी घेऊन भिक्षावृत्तीने राहण्याविषयी चक्रधरांची सर्व शिष्यास आज्ञा असे व भिक्षेसंबंधी काही दंडकही त्यांनी आपल्या सर्व शिष्यांना घालून दिलेला होता. महानुभव पंथाच्या अप्रियतेची मीमांसाही आपण पाहूयात. महानुभव पंथ हा पुढील काळात समाजात अप्रिय झाला. त्यांनी आपले वाङ्मयही सांकेतिक लिपीत लिहून पंथाबाहेरच्या लोकांना वाचणे अशक्य करून सोडले. या पंथाबद्दल एकनाथ तुकारामासारख्या संतांनी तीव्र उद्गार काढले आहेत. अशा लोकांच्या मनात महानुभावाविषयी आदर होण्यास जी कारणे घडली त्याची मीमांसा महाराष्ट्र सारस्वतकार भावे यांनी केलेली आहे. या पंथाचा शिरकाव यादवांच्या राज्यात व राजघराण्यात होऊन राजघराण्यातील काही मंडळींनी या पंथाचा स्वीकार केला. या पंथाची ही पकड इतर लोकांस आवडली नाही. महानुभाव हे मूर्तीपूजक नव्हते, त्यामुळे हे लोक मुसलमानांना जवळचे आहेत असे इतर लोकांस वाटे. 14व्या शतकात मुनिव्यास नावाच्या मुनिव्यासाने महानुभाव पंथाचे ओटे उर्फ पूजास्थाने बांधली. ही गोष्ट कित्येकांना खटकली. औरंगजेबाने सर्व हिंदूवर लादलेल्या झिंजिया कराची माफी महानुभावांना मिळाली. महानुभावांनी चातुर्वर्ण पाळले नाही, त्यांनी चातुर्वर्णावर आघात केला. या समजुतीने सर्व थरात महानुभावाविषयी द्वेष पसरला. त्याशिवाय महानुभाव संन्यासाची भिन्न राहणी, त्याचा पोशाख, अस्पृश्यतेचा अभाव, स्त्रियांना संन्यास घेण्याची परवानगी, महाराष्ट्राच्या अंगी खिळून गेलेल्या अनेक चालीरीती व सांस्कृतिक परंपरा पाळण्याची टाळाटाळ ही कारणे सुद्धा या द्वेषभावास कारणीभूत झाली असावीत. अशी महानुभावाच्या अप्रियतेची मीमांसा भावे यांनी केलेली आहे. भावे यांनी दिलेली ही कारणे कितपत खरी आहेत याचाही विचार इथं आपण केला पाहिजे. चातुर्वर्णावर चक्रधराने आघात केल्याने समाजाचा त्यांच्यावर रोष झाला असे एक प्रमुख कारण भावे यांनी दिले आहे. वस्तुस्थिती मात्र यापेक्षा निराळी आहे. स्वतः पंथाचे संस्थापक चक्रधर यांनी किंवा पंथाचे दुसरे आचार्य यांनी चातुर्वर्णावर कुठेही आघात केलेला नसून समाजाची बसलेली घडी विस्कटावी व समाज संस्थांचा उच्छेद व्हावा अशा बुद्धीने ते दिसत नाहीत व तसे प्रयत्नही त्यांनी केलेले नाहीत. सामाजिक व्यवस्थेची मोडतोड व्हावी असा उपदेश त्यांच्या वचनात दिसत नाही. उलट औदार्य व सर्व संग्रहकल त्यांच्या अनेक वचनातून स्पष्ट दिसून येतो. व्यवहारात स्पृश्यास्पृश्य भेद हे पाळीत असल्याचे चक्रधराच्या चरित्रातील काही लीळावरून दिसून येते. महार मांगासारख्या अस्पृश्याचा विटाळ व विटाळशीचा विटाळ या संबंधीची महानुभावांची मते बुद्धिवाद्यास पटतील अशीच आहेत
आणि विशेष म्हणजे ही मते त्यांनी कोणावरही सक्तीने लादली नाहीत. महानुभाव विटाळ चांडाळ मानित नाही हे म्हणणे वस्तुस्थिती सोडून आहे. सूची असूचीचे आचारधर्म महानुभाव पूर्वी पाळीत व आजही पाळतात. तात्पर्य महानुभाव पंथ अनाचारी आहे हेही म्हणणे पटण्यासारखे नाही. महानुभावाची पूजास्थाने म्हणजे ओटे यासंबंधी गैरसमज आहेत. हे ओटे चक्रधरांची स्मृतीस्थळे होत अशी पंथीयाची व इतरांची समजूत आहे. पण हे ओटे अनेक देवळातून चक्रधराच्या पूर्वी होते व चक्रधराचा त्यांच्याशी संबंध आल्याने महानुभाव पंथीयास ते पूज्य होऊन बसले इतकेच. कोणा बादशहाच्या फरमानाने ते निर्माण झाले असे नव्हे. महानुभाव मूर्तिपूजक नव्हते, त्यामुळे त्यांना अनेक सवलती मिळाल्या ह्या म्हणण्यासही आधार नाही. औरंगजेबाकडून जिंजिया कराची त्यास माफी मिळाली हाही एक गैरसमज आहे. औरंगजेबाने हा कर सर्व साधूस माफ केला होता. चक्रधराच्या उपदेशात आचारभ्रष्टतेची शिकवण नसून सुनीतीची व सदाचाराची शिकवण दिसते. सारांश, भावे यांनी दिलेल्या अप्रियतेची जी मीमांसा केली आहे ती पूर्णाशाने खरी आहे. डॉक्टर तुळपुळे यांच्या मताने या अप्रियतेची कारणे या ग्रंथाचे संस्थापक चक्रधर व प्रेरक गोविंद प्रभू यांच्या विशिष्ट आचारात असावे. त्यांच्या हातून समाजाच्या दृष्टीने विपरीत वर्तन घडल्याचे निर्देश माईम भट्टाचा चरित्र ग्रंथातून मिळतात. पंथीयांना चक्रधर व गोविंद प्रभू हे किती पूज्य वाटले तरी त्यांचे ग्राह्य वाटणारे आचरण समाज खपवून घेईल हे शक्य नव्हते. हे दोघेही मोठे सत्पुरुष होते हे खरे, पण लौकिक व्यवहारात रूढ आचारविचार व नीतिनियम सांभाळून वागावे लागते ह्या तत्वाचा विसर पडल्याने हा पंथ समाजास अप्रिय होऊन बसला. महानुभाव आद्य ग्रंथ. महानुभाव संप्रदायाने मराठीतलं म्हणजे आद्य चरित्र ग्रंथ म्हणून महानुभाव संप्रदायाच्या लीळाचरित्राकडे आपल्याला बघता येतं. चक्रधराने महानुभाव पंथाची स्थापना केल्यानंतर या पंथाचे तत्त्वज्ञान व आचारधर्म सांगण्यासाठी व पंथाचा प्रसार करण्यासाठी या पंथातील लोकांनी मराठी भाषेत गद्य व पद्य ग्रंथ लिहिले व मराठी वाङ्मयात मोठी भर घातली. विशेष म्हणजे चरित्रपर ग्रंथ हे प्रथम यांनीच लिहिले. त्याचप्रमाणे पंथाचे तत्त्वज्ञान विशद करणारे अनेक गद्यग्रंथ त्यांनी लिहिले. श्रीकृष्णाच्या जीवनातील प्रसंगावर कथाकाव्यासारखे पद्यात अत्यंत रसाळ असेही ग्रंथ यांनी लिहिले. यांच्या ग्रंथाची माहिती आपल्याला अशा प्रकारे पुढील याच्यात पाहता येईल. माहीम भट्टाने लीळाचरित्र हा ग्रंथ लिहिला. हा माहीम भट्ट किंवा त्याला महेंद्र भट्ट असंही म्हटलं जातं. हा मूळचा नगर प्रांतातील सारोळे या गावचा राहणारा. गणपती अपयो नावाच्या गुरुपाशी याने ज्ञान संपादन केले व अनेक सभा जिंकून जयपत्रे मिळवली. यामुळे याला अतिशय अभिमान वाटू लागला. स्वतःला तो विद्यासूर्य असे म्हणे. पुढे चक्रधराची व त्याची गाठ पडून त्या दोघांचा वाद झाला. या वादात माईम भट्टाचा पराजय होऊन त्याने चक्रधराचे शिष्यत्व पत्करले. माईम भट्टाचा मृत्यू शके 1222च्या आसपास येतो. याने लिहिलेले ग्रंथ कोणते ग्रंथ माईम भट्टाने लिहिले तर त्यांनी लीळाचरित्र, गोविंद प्रभू चरित्र असे 2 चरित्र ग्रंथ लिहिले आणि याशिवाय त्यांनी श्रीकृष्ण चरित्रही लिहिले असं डॉक्टर कोळते यांचं मत असून चक्रधर निरूपित श्रीकृष्ण चरित्र या नावाने प्राध्यापक अ.का. प्रियोळकर यांनी प्रकाशित केलेला तो ग्रंथ आहे. त्यांच्याही मते हा ग्रंथ महेंद्र भट्टाने लिहिला असावा किंवा माईम भट्टाने लिहिला असावा. याने चक्रधराच्या तोंडची वाक्ये लिहून ठेवली व त्यावरूनच पुढे केशोबासांनी सिद्धांत सूत्रपाठ हा ग्रंथ तयार केला. माईम भट्टांनी शके 1185मध्ये पद्य खरडा या नावाचा पद्यबंध ग्रंथ चक्रधराच्या चरित्राविषयी लिहिला. धवळ्यातील उत्तरार्धातही याचा काही भाग असणे शक्य आहे. माईम भट्टाच्या नावावर काही गूढ आरत्याही उपलब्ध आहेत. विद्यार्थी मित्र हो, आपण जो गद्य ग्रंथ चरित्र ग्रंथ म्हणून लीळाचरित्राचा उल्लेख करतो, मराठीतील हे मूळ रूप आणि त्या लीळाचरित्राविषयी आपण बघूयात की लीळाचरित्राची रचना चक्रधराच्या प्रयाणानंतर म्हणजे शके 1200च्या सुमारास झाली असावी. लीळाचरित्राचे एकूण 3 भाग असून एकांक, पूर्वार्ध आणि उत्तरार्ध अशी त्यांची नावे आहेत. लीळाचरित्र रचताना चक्रधराच्या आठवणी जेथे जेथे मिळतील ती ठिकाणे धुंडल्याचा निर्वाळा मिळतो. पंथीयापाशी एक आठवणीची भीक मागून माईम भट्टाने हा ग्रंथ सिद्ध केला.
आठवणी गोळा करणे, त्यातील खऱ्या खोट्याची निवड करणे व त्या एका सूत्रात ओवणे या गोष्टी फार महत्त्वाच्या असून या ग्रंथात माईम भट्टाने मोठ्या कसोशीने त्या पार पाडलेल्या आहेत. या दृष्टीने या ग्रंथाची योग्यता मोठी असून आद्य चरित्रकार म्हणून माईम भट्टाला मान द्यावा लागेल. एक गद्य ग्रंथ म्हणूनही मराठी वाङ्मयात हा ग्रंथ महत्त्वाचा मानला जातो. चक्रधराच्या या जीवनचरित्रात माईम भट्टाने आपल्या गुरुच्या अनेक गोष्टीची वर्णने व कथा लिहिल्या आहेत. या ग्रंथात चक्रधर ज्या ज्या ठिकाणी गेले ती शहरे, त्यांच्या भक्तांनी केलेली सेवा, रामदेवराय यादवांशी भेट, भक्तांचे त्यांच्याविषयी व्यक्त झालेले प्रेम इत्यादी विविध प्रसंगाची शब्दचित्रे त्यांनी काढलेली आहेत. याची भक्तीही साधी आहे. धनाईची समजूत करण्यासाठी एक होता कावळा ही गोष्ट पुढील शब्दात सांगितली की साळीयेचे घर मेनाचे, कावळ्याचे घर सेनाचे, पावसाळा कावळ्याचे घर पुरे जाये, साळेचे वाचे मग उगाची राहिली. गोविंद प्रभू चरित्र किंवा रिद्धिपूर चरित्र हा दुसरा ग्रंथ माहीम भट्टाने लिहिला असून यात गोविंद प्रभूच्या अनेक लीला वर्णन केलेल्या आहेत. त्यात गोविंद प्रभूंनी मुलाबरोबर खेळलेला धुलवंडीचा खेळ, गोविंद प्रभू एकदा गूळ खाऊ लागले त्या प्रसंगाचे वर्णन लेखकाने केलेले आहे. विशेष म्हणजे अशा अनेक लीळा मोठ्या आस्थेने व श्रद्धेने माहीम भट्टाने लिहून ठेवल्या आहेत. हा ग्रंथ शके 1210च्या सुमारास लिहिला. बघा, महानुभव संप्रदायातील दुसरा अत्यंत महत्त्वाचा लेखक आहे तो म्हणजे केशोबास. त्यालाच केशिराज व्यास असंही म्हटलं जातं. केशोबास किंवा केशिराज सुरी असंही म्हटलं जातं. केशोबास हे मूळचे पापदंडीचे विद्वान व्याख्याते होते. नागदेवाचार्याशी झालेल्या चर्चेने त्यांच्या अंगी विरक्ती आली व त्यांनी महानुभव पंथात प्रवेश केला. त्यांचे धर्मज्ञान श्रेष्ठ प्रतीचे होते व नागदेवाचार्यांनी त्यांचा गौरव केलेला आहे. केशोबास हा गोपाळ पंडितांचा धाकटा भाऊ. हा ज्ञानाने व कर्तृत्वाने फार मोठा होता व खऱ्या अर्थाने पंडित होता. याने संस्कृत व मराठी मिळून बरीच रचना केली आहे. याचे 15-16 मराठी ग्रंथ उपलब्ध आहेत. त्यात सिद्धांत सूत्रपाठ, दृष्टांतपाठ व मूर्तिप्रकाश हे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. मराठीप्रमाणेच केशोबासांनी संस्कृतात ग्रंथ लिहिले आहेत. त्यांनी लीळाचरित्रातून अनेक लीळांचा संस्कृतमध्ये लोकबद्ध अनुवाद केलेला आहे. संस्कृत जो ग्रंथ लिहिला आहे त्याचं रत्नमाला स्तोत्र नावाचा हा ग्रंथ त्यांनी केशोबासाने लिहिलेला आहे. सिद्धांत सूत्रपाठ हा केशोबासाचा ग्रंथ आहे. या ग्रंथाविषयी बघूयात. लीळाचरित्रात ज्याप्रमाणे चक्रधराच्या आठवणी आहेत त्याचप्रमाणे लीळाचरित्रातून आलेले चक्रधराच्या तोंडचे सूत्रबद्ध सिद्धांत नागदेवचार्याच्या अनुज्ञेवरून केशोबासांनी एकत्र केले व या चक्रधरोक्त सूत्रपाठाची सांप्रदायिक संहिता तयार केली. सूत्रपाठ हा महानुभव पंथाचा आदी ग्रंथ असून प्रत्येक पंथीयाचा तो नित्य पाठात असतो. स्वतः चक्रधराने एकही ग्रंथ लिहिलेला नसला तरी सूत्रपाठ म्हणजे चक्रधराच्या उक्तीच होत. या ग्रंथाच्या संकलनाचे कार्य शके 1210च्या सुमारास केशोबासांनी केले असावे. या धर्मग्रंथात एकंदर 1250 सूत्रे असून त्याचे 11 भाग आहेत. त्यापैकी काहीची नावे अन्वयावृत्ती, युग, धर्म, विद्यामार्ग, संहार, संसरण, महावाक्य, निर्वचन, उद्धरण, अस्थिपरी, आचार व आचारमालिका आणि विचार व विचारमालिका अशी आहेत. चक्रधरोक्त वचनांचे यथार्थ ज्ञान व्हावे म्हणून महानुभव पंडितांनी या सूत्रपाठावर भाष्य, महाभाष्य तयार केली. अशापैकी शके 1325च्या सुमारास आचारस्थळ हा ग्रंथ तयार झाला. सूत्रपाठानंतर दृष्टांतपाठ हा जो ग्रंथ तत्वज्ञानपर तत्वचिंतनात्मक ग्रंथ केशिराज यांनी लिहिला तर त्याच्याविषयी पाहू. सूत्रपाठानंतर केशोबासाने दृष्टांतपाठ हा ग्रंथ तयार केला. दृष्टांतपाठ हे चक्रधराच्या उद्धरण सिद्धांतावर जणू एक उपनिषदच असून त्यात केशोबासांनी चक्रधरोक्त तत्वज्ञान शास्त्रीय पद्धतीने मांडून दाखविलेले आहे. हे दृष्टांत एकूण 114 आहेत. प्रत्येक दृष्टांताचे 3 भाग पडतात. प्रथम सूत्र, नंतर उदाहरण म्हणजे दृष्टांत आणि शेवटी द्राष्टांतिक. सूत्र, दृष्टांत आणि द्राष्टांतिक
सूत्र व दृष्टांत चक्रोधरक्त असून शेवटी द्राष्टांतिक मात्र केशोबासाचे आहे. हे द्राष्टांतिक केशोबासाने शके 1202च्या सुमारास केले असावे. चक्रधराची दृष्टांत निरूपणाची पद्धत जिवंत व अकृत्रिम वाटते, तर केशोबासाची पद्धत तर्ककर्कश व पंडिती वळणाची वाटते. पुढील काळात दृष्टांत पाठाच्या विवरणात्मक व टीकात्मक असे अनेक ग्रंथ निर्माण झाले असून दृष्टांतस्थळ व दृष्टांत मालिका भाष्ये हे टीकाग्रंथ महत्त्वाचे आहेत. खुद्द केशोबासांनी दृष्टांत पाठाची विषयानुक्रमे अशी अनुक्रमणिका म्हणजे लापणिका तयार केलेली आहे. यानंतर या संप्रदायामध्ये मूर्तिप्रकाश हा केशोबासांनी लिहिलेला ग्रंथ आहे. त्याच्यावरची चर्चा किंवा विश्लेषण आपण करणार नाहीत, परंतु मूर्तिप्रकाश हाही ग्रंथ महानुभव संप्रदायाला प्रिय अशा प्रकारचा आहे. त्याचबरोबर बाई देवव्यास किंवा भावे देवव्यास म्हणजे नागदेवाचार्य यांचे दीक्षागुरू यांनीसुद्धा पूजावसार नित्य दिनी लीळा बाई देवव्यासन हे म्हणजे ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत. त्याचबरोबर परशुराम म्हणजे त्यांनी स्मृतिस्थळ या ग्रंथाचे मूळ लेखक यांनीही स्मृतिस्थळ हा ग्रंथ लिहिलेला आहे. लक्ष्मी भट्ट हा इलिजपूरजवळ देऊळवाडा येथील राहणारा यानेही नागदेवाचार्याकडून उपदेश घेतला आणि एक लहानशी गीता टीका त्यांनी रचलेली आहे. त्याचबरोबर गोपाळ पंडित हा पैठण शहराजवळील वरखेड वाडेगाव येथील मूळ रहिवासी आणि त्यांनीही चक्रधराच्या कृपेने पुढे महानुभव संप्रदायाची दीक्षा घेतली आणि परमांडल्य असे चक्रधराने त्याचं नाव ठेवलं होतं. आणि गोपाळ हा मोठेपणी देवगिरीस रामदेवाची धाकटी राणी कामायसा किंवा कामायसा देवी हिचा पुराणिक व खाजगी खजिनदार होता. कामायसेने याच्यामार्फत नागदेवाचार्याचा मंत्रोपदेश घेतला होता. आणि या गोपाळ पंडिताने चौपदा व सुभाषित अंताक्षरी हे 2 पद्यात्मक ग्रंथ लिहिली. त्यानंतर महत्त्वाची कवयित्री या आद्य कवयित्री जिला म्हटलं जातं, महिला स्त्रीवर्गसुद्धा असा महानुभव संप्रदायामध्ये कमी नव्हता आणि म्हणून मराठीतील आद्य कवयित्री महदाईसा किंवा रुपाई या नावाने ओळखली जाते. मात्र हिचे जन्ममृत्यूचे निश्चित शक उपलब्ध नाही. महदाईसाचा वंशविस्तार आपल्याला असा सांगता येतो: वामनाचार्य, महेश्वर पंडित, माधव भट्ट आणि बायनायस. माधव भट्टाचा मुलगा नागदेवाचार्य आणि बायनायक याची मुलगी महदाईसा ही कवयित्री. माईम भट्टाच्या लीळा चरित्राच्या कामात महदैसेचा बराच उपयोग झालेला आहे. ही कवयित्री अति बुद्धिमान व अति विरक्त होती. चक्रधराच्या विरहाने उदास होऊन पडलेल्या नागदेवास हिने रिद्धिपुरास परत आणले. हिच्या संबंधाने माहिती मिळत नाही. नागदेव हिला माथारी म्हणतो. यावरून निधन समय तिचे वय 70-75 असावे. माथारी चर्चक, माथारी जिज्ञासू असं चक्रधरांनी बऱ्याच वेळेस तिच्याविषयी म्हटलेलं आहे. महदबेंच्या नावावर धवळे, मातृकी रुक्मिणी स्वयंवर व गर्भकांड ओव्या एवढी रचना आढळते. यापैकी पहिली 2 काव्ये प्रकाशित आहेत: मातृकी रुक्मिणी स्वयंवर आणि धवळे. आता धवळे म्हणजे काय? धवळे म्हणजे विवाहविषयक, वर वधूविषयक, विवाहप्रसंगी म्हटली जाणारी गीतं त्याला धवळे असं म्हणतात. या धवळ्याचा पूर्वार्ध उत्तरार्ध असे 2 भाग आहेत. पूर्वार्धात 85 व उत्तरार्धात 64 असे 149 धवळे महदंबेनं लिहिले. उत्तरार्धाची जुळवाजुळव माईमभट व लक्ष्मीधर भट यांनी केली, तरी महदंबेने या सर्व भागावरून हात फिरवला आहे असे दिसते. यातील पूर्वार्ध हा शके 1209च्या पूर्वी रचला असून उत्तरार्ध शके 1525च्या पूर्वी रचला गेलेला आहे. अर्थात धवळ्याचा काही भाग तरी ज्ञानेश्वर पूर्वीचा ठरतो. धवळ्याची रचना एका विशिष्ट प्रसंगाने झाली आहे. एकदा गोविंद प्रभूंना विवाह प्रवृत्ती होऊन वऱ्हाडाची सर्व सिद्धता झाली असताना त्यांच्या आज्ञेने महदंबेने हे रुक्मिणी स्वयंवर धवळ्याच्या रूपात गायले व गोसाव्यांनी ते 4 दिवस ऐकल्यानंतर, गोसावी म्हणजे चक्रधर स्वामी, त्यांची विवाह प्रवृत्ती भंगली. भावे यांनी अशी माहिती दिली आहे की एक वेळेस
चक्रधर नाही तर गोविंद प्रभू यांच्या विवाहाप्रसंगी धवळे गायलेले आहेत. त्यावेळी नवरदेव श्रीकृष्ण हे विवाहास तयार झाले अशी कल्पना करून महदंबेला करवली समजून तिला गाणे गाण्यास सांगितले. त्यावेळी प्रेमळ अंतकरणाने तिने गीते रचून सर्व श्रीकृष्ण म्हणजे श्रीकृष्ण कथा गायली. यालाच आपण धवळे असं म्हणतो. मातृकी रुक्मिणी स्वयंवर ह्याचा विषय रुक्मिणी स्वयंवराचा म्हणजे धवळ्यात वर्णन केलेलाच आहे, पण निवेदन आटोपशीर व द्रुत गतीचे आहे. यात ओवी छंद असला तरी यातील कवने अभंगासारखी म्हणता येतात. या काव्यास मातृकी म्हणण्याचे कारण असे आहे की यात 52 मातृका म्हणजे ओवीच्या प्रारंभी 1 याप्रमाणे योजलेल्या आहेत. यांच्या 110 ओव्या आहेत. गर्भकांड ओव्या हे एक आध्यात्मिक प्रकरण असून हे सुद्धा छंदामध्ये महदंबेनं लिहिलेलं आहे. महदंबेला आद्य कवयित्रीचा मान देण्यात येतो. काव्यात गोडी आणण्याचे सामर्थ्य व साधेपणा हे तिच्या काव्याचे गुण आहेत. महदंबा व मुक्ताबाई या समकालीन असल्या तरी अशा तऱ्हेने काव्य रचण्याचे तिच्या अंगी स्वतंत्र कर्तृत्व आपल्याला दिसून येते. बघा, महानुभव संप्रदायामध्ये साती ग्रंथांना खूप महत्त्व दिलं जातं. लीळाचरित्र, गोविंद प्रभू चरित्र हे चरित्र ग्रंथ आहेत. त्याचबरोबर सूत्रपाठ आणि दृष्टांतपाठ हे तत्त्वज्ञानात्मक तत्त्वचिंतनात्मक महत्त्वाचे ग्रंथ आहेत. आणि लीळाचरित्र, सूत्रपाठ आणि दृष्टांतपाठ या ग्रंथांना खूप मान या महानुभव संप्रदायामध्ये दिलेला आहे. थोडंसं गौण स्वरूप साती ग्रंथाला मानलं जातं, परंतु या सूत्रपाठ, लीळाचरित्र आणि दृष्टांतपाठापेक्षा थोडंसं गौण स्वरूप साती ग्रंथाला दिलं जातं. पण या साती ग्रंथांचाही विचार आपल्याला करायचा आहे. या निमित्ताने महानुभव पंथात जे महत्त्वाचे पद्य ग्रंथ आहेत, म्हणजे आता सगळे साती ग्रंथ जे आहेत म्हणजे आधीचे सूत्रपाठ, दृष्टांतपाठ आणि लीळाचरित्र, गोविंद प्रभू चरित्र हे गद्य पाठ आहेत, म्हणजे गद्यात लिहिलेले आहे, गद्य आहेत. आणि पद्यामध्ये महदंबेचे धवळे आणि हे साती ग्रंथ त्यामध्ये येताना आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून कोणते आहेत ते साती ग्रंथ की त्यामध्ये रुक्मिणी स्वयंवर हा कवी नरेंद्र यांनी लिहिलेला ग्रंथ. याचा कालखंड आहे शके 1214. त्यानंतर भास्कर भट्ट बोरीकर म्हणजे परभणी जिल्ह्यामधील बोरी हे गाव, भास्कर भट्ट बोरीकर यांनी शिशुपाल वध शके 1235 आणि दुसरा उद्धव गीता, त्यालाच एकदश स्कंध असंही म्हटलं जातं, अनुक्रमे 1235 आणि 1236 अशी ही 2 ग्रंथ भास्कर भट्ट बोरीकर यांच्या नावावर आहेत. त्यानंतर वच्छाहरण हे दामोदर पंडितांनी लिहिलेला ग्रंथ शके 1238 त्यांनी त्याची रचना केली. ज्ञानप्रबोध विश्वनाथ बाळापूरकर शके 1253 हा ग्रंथ लिहिला. त्याचबरोबर रवळो व्यास यांनी सह्याद्री वर्णन शके 1255 ग्रंथ तयार झाला. रिद्धिपूर वर्णन नारो व्यास बहाळिये यांनी शके 1285 या ग्रंथाची रचना केलेली आहे. बघा, सविस्तर बघू. कवी नरेंद्र यांनी लिहिलेलं रुक्मिणी स्वयंवर आहे. त्या रुक्मिणी स्वयंवराविषयी आपण पाहूया. नरेंद्र पंडिताचे उपनाव आयचित. नृसिंह, शल्य व नरेंद्र हे तिघे भाऊ रामदेवराय यादवांच्या दरबारातील असून ते काव्यरचना करीत असत. नृसिंहाने नलोपाख्यान व शैल्याने रामायण रचून राजसभेत वाचून दाखविले. म्हणजे पूर्वी राजाच्या दरबारामध्ये जो कविवर्ग, साहित्यिक वर्ग, ज्ञानी वर्ग राज्यकारभारासाठी त्याचा उपयोग व्हावा अशासाठी हा वर्ग राजाने नेमलेला असायचा. त्यामध्ये हे तिघजण कवी होते. नृसिंह, शैल्य आणि नरेंद्र हे तिघही भाऊ होते. पण नृसिंहानं नलोपाख्यान लिहिलं आणि शैल्याने रामायण रचून राजसभेत राजाला वाचून दाखविलं. त्यावेळी भावाच्या सूचनेवरून श्रीकृष्णचरित्रपर असे काव्य नरेंद्राने रचवायला घेतले. हा ग्रंथ म्हणजे रुक्मिणी स्वयंवर ग्रंथ होय. या ग्रंथाच्या 1800 ओव्या रचून नरेंद्र पंडिताने पूर्ण करून राजसभेत वाचून दाखविला. तो ग्रंथ वाचून दाखविला. त्यावेळी राजाने त्या ग्रंथात आपले नाव घालण्याबद्दल सांगितले की हा ग्रंथ माझ्या नावे तू कर. परंतु कवीने तसे करण्याचे नाकारले. तेव्हा रागाने रामदेवाने तो ग्रंथ त्याच्याजवळून काय केला, हिसकावून घेतला. तेव्हा या ग्रंथात अद्याप काही शोध घालायचे आहेत, तो माझ्याजवळ द्या, उद्या मी देईन अशी विनवणी करून नरेंद्र पंडिताने राजाकडून तो ग्रंथ वापस घेतला. तेव्हा राजाने तो ग्रंथ त्याला परत दिला. ग्रंथ घरी आणल्यावर या तिन्ही भावांनी तो रातोरात लिहून काढला. 900 ओव्या पुऱ्या केल्या. सकाळी तो ग्रंथ त्याने रामदेवास देऊन टाकला. त्यावेळेपासून नरेंद्र खिन्न झाला व त्याच्या अंगी थोडीशी वैराग्य मूर्ती आली. त्याने सर्वाचा त्याग करून
तो नागदेवाचार्याकडे आला व संन्यास ग्रहण करून महानुभव पंथाचा स्वीकार त्यांनी केला. यावरून लोकांच्या आग्रहावरून त्यांनी हा ग्रंथ पुन्हा शके 1214च्या सुमारास लिहिला. मात्र पुढील काळात याची ओवी संख्या 2934 इतकी वाढवली गेली. मूळचे नरेंद्र पंडिताने लिहिलेल्या 1800 ओव्याचा हा ग्रंथ केशवदेयाने शके 1677 भर घालून वाढविला असावा असं मत डॉक्टर कोलते यांचे आहे. सध्या मात्र रुक्मिणी स्वयंवरांच्या 879 ओव्याच उपलब्ध आहेत. नरेंद्राच्या प्रस्तुत काव्याचा थाट महाकाव्यास साजेल असाच आहे. भीमकाच्या राजसभेत रुक्मिणीचे सख्यासह आगमन, किन्नराने गायलेली श्रीकृष्ण कथा, रुक्मिणीची विराह अवस्था व त्यावरील उपचार, सायंकाळ, चंद्रोदय व उपवने यांचे वर्णने यावरून नरेंद्राच्या मनात महाकाव्याची उभारणी करावयाची होती असे वाटते. नरेंद्राजवळ अलंकार वैभवाने नटलेले कल्पना सौंदर्य आहे. नवरसाची पानपोई अशी ही एक कथा मूळचीच अतिशय गोड असून त्यात नरेंद्राच्या प्रतिभेने ती अतिशय गोड उतरवली आहे. रुक्मिणी स्वयंवरातील रुक्मिणी हरणापर्यंतची कथा 22 अध्यायात सांगितली आहे व शेवटच्या अध्यायात श्रीकृष्ण रुक्मिणीला घेऊन द्वारकेला आले तेव्हा लोकांनी त्यांचा जय जयकार केल्याचे सांगून ही कथा संपविली आहे. हा ग्रंथ कवीने महानुभव पंथ स्वीकारण्यापूर्वीच रचून पुरा केला असावा असे भावे यांचे मत आहे. याची कारणे देताना ते म्हणतात, ग्रंथाच्या आरंभी व अंती हिंदूंच्या इतर पंथातल्या ग्रंथाप्रमाणेच नमन, अर्पण वगैरे प्रकार या ग्रंथात आहेत. या ग्रंथाचा पूर्वार्ध सगळीकडे दिसतो पण उत्तरार्ध अनुपलब्ध आहे. हा ग्रंथ महानुभव पंथाचा स्वीकार केल्यानंतर नरेंद्र पंडितांनी लिहिला असता तर पंथीयांनी पूर्वार्ध व उत्तरार्ध या दोन्ही भागाचा संग्रह काळजीपूर्वक केला असता. पण ज्यावरून पूर्वार्धच फक्त सापडतो त्यावरून हा साग्र ग्रंथ कवीने महानुभव पंथ स्वीकारण्यापूर्वीच लिहिला असावा. या काव्याशिवाय 700 आख्यायिकाचा एक स्मृती ग्रंथही नरेंद्राने व परशुरामाने मिळून लिहिला असल्याचे अन्वयस्थळकारांनी नमूद केलेले आहे. नरेंद्रानंतर भास्कर भट्ट बोरीकर यांनी उद्धवगीता आणि शिशुपालवध हे 2 ग्रंथ लिहिले. त्याच्याविषयी पाहूयात. भास्कराचार्याला महानुभवी लेखक कवीश्वराचार्य किंवा भानुभट म्हणतात. याचा जन्म कासारबेरी येथे झाला. याच्या वडिलाचे नाव अनंताचार्य. याचे शिक्षण पैठण येथे झाले. पुढे हा काशीस गेला. तेथून परत येत असता उज्जैनीच्या अधिकाऱ्यांनी त्यास कारागृहात ठेवले. चक्रधराच्या कृपेने याची सुटका झाली. महानुभव पंथाची दीक्षा घेण्यापूर्वी कलंकी मार्गातील एक आचार्य केशवाचार्य हा त्याचा गुरु होता. पुढे एके दिवशी नागदेवाचार्याचे त्यास दर्शन घडले व तो महानुभव पंथात शिरला. भास्कराचा पूर्वीचा गुरु केशवाचार्य हाही पुढे महानुभव पंथात आला, परंतु महानुभव पंथावर त्याची श्रद्धा विचलित झाली आहे असे पाहून नागदेवाने त्यास पंथाबाहेर काढले. भास्कर मात्र महानुभव पंथाशी एकनिष्ठ राहिला. त्याचे वक्तृत्व रसाळ असून त्यास पुराण सांगण्याचे म्हणजे व्यसन होते. भागवतावरील व्याख्याने ऐकत असता नागदेवाचार्याचे अंतःकरण द्रवत असे. भास्कर शीघ्रकवी होता, तसाच कडक तपस्वी होता. भास्कराची नागाईसा नावाची पुतणी होती. ती रिक्तहस्ता म्हणजे विधवा झाल्यानंतर महानुभव पंथात आली. ती सुविद्य असून ग्रंथकर्ती होती असा हिच्या काव्यरचनेचा उल्लेख अन्वयस्थळात मिळतो. भास्कराचे अखेरचे दिवस परिभ्रमणात गेले. आयुष्याचा शेवटचा काळ भास्कराने आष्टी जिल्हा अहमदनगर येथे काढला असावा व तेथेच त्याचा अंत झाला असावा असा तर्क आहे. भास्कर भट्ट बोरीकर यांची ग्रंथरचना. भास्कराच्या नावावर अनेक ग्रंथाची नोंद आढळते. शिशुपालवध, एकादश स्कंध, टीका किंवा उद्धवगीता, पूजावसार, चौपद्या, ईशस्तुती, विराहाष्टक, चक्रपाणी चरित्र, दत्तात्रय चरित्र, श्रीकृष्ण चरित्र व गीता टीका इतके ग्रंथ त्यांनी रचल्याचा उल्लेख आहे. त्यापैकी पहिले 6 पद्य असून इतर गद्य आहेत. यापैकी चरित्र ग्रंथ माहिमभट्टाचे असल्याचे सिद्ध झाले असून माहिमभट्टाच्या वेळी त्याचा विचार करण्यात आला आहे. चौपद्या व विरहाष्टक हे भास्कराने रचल्याबद्दल मतैक्य नाही. गीता टीका मुळातच त्या नसावी असे डॉक्टर कोलते यांचे मत आहे. तात्पर्य: आधुनिक इतिहासकारांनी ज्या अनेक ग्रंथाचे कर्तृत्व भास्कराकडे दिले आहे ते त्यांनी रचले नसावेत.
वृद्धान्वय व वृद्धाचार यातील उल्लेखाचा विचार भास्कराने शिशुपालवध, एकादश स्कंध किंवा उद्धवगीता, पूजावसार व संस्कृत नलविलापस्तोत्र व संस्कृत श्लोकबद्ध पूजावसार एवढे 5ही ग्रंथ रचले असावेत याबद्दल सर्वांचे मतैक्य आहे. शिशुपाल वधाचा लेखनकाल त्यातील एका उल्लेखावरून भावे यांनी ठरविला असून त्यातील शके शरांकरुद्र रोकडे या चरणावरून शिशुपाल वधाचा लेखनकाळ शके 1195 हा त्यांनी ठरविला आहे. यामुळे हा ग्रंथ ज्ञानेश्वरीच्या पूर्वीचा ठरतो. डॉक्टर कोळते यांचे मत वेगळे आहे. ते चक्रधराचा प्रयाण काळ शके 1198 हा धरतात. चक्रधराच्या प्रयाणानंतर भास्कर नागदेवाचार्याकडे आले. त्यावरून शिशुपालवध नागदेवाचार्याच्या पश्चात शके 1224 नंतर भास्कराने लिहिला असला पाहिजे व त्याचा रचनाकाल शके 1224 ते 1227च्या दरम्यान लिहिलेला असावा. या सर्व प्रमाणाचा ऐतिहासिकदृष्ट्या विचार करता डॉक्टर कोळते यांच्या मते शके 1235 हा भास्कराच्या काव्याचा लेखनकाळ ठरतो. यावरून भास्कराची काव्ये ज्ञानेश्वरपूर्व कालीन नसून शके 1235च्या सुमारास त्याची रचना झालेली आहे. भास्कराने शिशुपाल वधाची कथा मोठ्या आत्मविश्वासाने वर्णन करून श्रीकृष्ण व रुक्मिणी यांच्या प्रेमकलहाने कथानकाला सुरुवात केली आहे. तसेच त्यांच्या अनेक विलासांची वर्णने केली आहेत. त्यानंतर क्रीडा करण्यासाठी जे उपवन तयार केले होते त्याचे शब्दचित्र देऊन त्यात वसंतकाळी मनुष्यांनाच काय पण पशुपक्ष्यांना सुद्धा वृक्षवेलींना सुद्धा उन्माद येऊन सर्व जग पिशे झाले असे सरस वर्णन केलेले आहे. यानंतर रुक्मिणीच्या विरहावस्थेचे वर्णन केले आहे. अशा वर्णनात 850 ओव्या खर्च करून उरलेल्या 200 ओव्यात अर्जुन शल्य युद्ध, शिशुपालाचा सैन्यातील दानादान व त्याचा पराभव इत्यादी गोष्टी सांगून शिशुपाल वधाची कथा उरकून घेतली आहे. वास्तविक पाहता शिशुपाल वधाला यात जेमतेम 100 ओव्या खर्च केल्या आहेत. त्यामुळे हा ग्रंथ नावांप्रमाणे वीररस प्रधान झाला नसून शृंगार प्रधान झाला आहे. हा ग्रंथ पुरा झाल्यावर त्यांनी आपला गुरुबंधू भावे व्यास यास वाचून दाखविला, परंतु हा ग्रंथ शृंगारिक झाला असा त्याचा अभिप्राय ऐकून भास्कराने श्रीमद भगवद्गीता एकादश स्कंदावर उद्धवगीता या नावाची टीका लिहिली. ही टीका फार गोड उतरली आहे व साधारणपणे सहज समजावी अशी रचना भास्कराने केली आहे. व्याख्यान करताना यात दाखल लहान लहान गोष्टी सांगितल्या आहेत. मनुष्याने संसारात फार गढून जाऊ नये, कारण त्यापासून अतिदुःख ओढवते. हे श्रीकृष्णाच्या तोंडून उद्धवास सांगताना भास्कराने कपोत व कपोती याची सुंदर गोष्ट सांगितली आहे. आता महानुभव संप्रदायामध्ये लेखन करणारा जो कवी आहे तो दामोदर पंडित. केशिराज सूरीप्रमाणे दामोदर पंडित हाही विद्वान ब्राह्मण होता. याने शके 1194 मध्ये महानुभव पंथ स्वीकारला. त्याच्या बायकोचे नाव हिरांबा. ही फार विदुषी स्त्री होती. उतार वयात दोघांनी दीक्षा घेतली. दामोदर पंडित हा जसा विद्वान होता तसाच गाणाराही होता. तो गायक होता. नागदेवाचार्याच्या शिष्यवर्गात दामोदर पंडित व केशिराज बास याची योग्यता फार मोठी होती. नागदेवाचार्याच्या अंतकाळी त्यांना पुराण वाचून दाखविण्याचाही मान मिळाला. नागदेवाचार्याच्या निधनानंतर दामोदर पंडित लाजी वैरागराकडे गेले व तिकडेच सन शके 1226च्या सुमारास त्यांचे देहावसान झाले. हिराईसा काही काळ जिवंत होती. हिच्या अंगी थोडी कवित्व शक्ती असून हिने नाममहिमावर्णन नावाचे काव्य रचलेले आपल्याला दिसते. दामोदर पंडितांची जी रचना आहे ती ग्रंथरचना कोणत्या आहेत? दामोदर पंडिताच्या नावावर काही पदे, चौपद्या, अष्टके व ओव्या आढळतात. त्याशिवाय 5-6 मराठी ग्रंथ, हिंदी व संस्कृत ग्रंथरचना आहेत. मराठी ग्रंथामध्ये वच्छाहरण हा ग्रंथ महत्त्वाचा असून त्याचा साती ग्रंथामध्ये समावेश केलेला आहे. या काव्याचे नाव वत्सहरण किंवा वच्चहरण असे आजपर्यंत रूढ होते, परंतु हस्तलिखिताच्या प्रतीच्या आधारे वच्छाहरण हेच या काव्याचे नाव आहे असे डॉक्टर कोळते यांनी मत दिले आहे. तसेच कर्तृत्व केशिराज मुनी याचकडे जाते हे प्राध्यापक डोळके यांचे मत त्यांनी मान्य केले असून याचा करता दामोदर पंडित हाच होय हे मत व्यक्त केले आहे. वच्छाहरणामध्ये काय आहे? भगवताच्या दशमस्कंधातील कथेला धरून दामोदर पंडितांनी रचलेले हे 500 ओव्याचे काव्य आहे. रचनाकाल शके 1238.
माझी ही प्रबंध रचना कदंब परिमळाप्रमाणे सर्वांस वेधून टाकील, तसेच या कृष्णकथेत प्रेमळ भक्तजनांना नवरसांचा भोग नित्य अनुभवास सापडेल, असे कवी या ग्रंथात सांगतो. श्रीकृष्ण गाई वासरे घेऊन वनात जातो. तिथे सर्वजण खेळण्यात रंगलेले असतात. अचानक सर्प रूप घेऊन येतो. अगासूर सर्प रूप घेऊन येतो. श्रीकृष्ण त्याला ओळखून त्याच्या पोटात शिरून मारतो. पुढे ब्रह्मदेवाला मत्सर वाटून तो गाय वासरे उचलून नेतो व स्वर्गात घेऊन जातो. त्यावेळी श्रीकृष्ण स्वतःच गायी वासरू होतो आणि काही काळाने ब्रह्मदेव पृथ्वीवर पाहतो तो श्रीकृष्ण गाय वासरात पूर्वीप्रमाणेच रमला आहे. हे पाहून ब्रह्मदेवाचा गर्भहरण होतो. ही कथा रसाळ वाणीने कवीने यात सांगितली आहे. कृष्ण दर्शनामुळे सर्व प्राणीजात कसे प्रेमळ व सात्विक होऊन गेले, याचेही वर्णन कवीने या ग्रंथात केलेले आहे. विश्वनाथ बाळापूरकर. गीताटिकामध्ये पंडित विश्वनाथ बाळापूरकर हा ग्रंथकार होऊन गेला. याने पैठण येथील कमलाकर नावाच्या सत्पुरुषाचा उपदेश ग्रस्त आश्रमात असताना घेतला होता. हा कामराज नावाच्या व्यापाऱ्याकडे कोषाध्यक्ष होता. पुढे हा कामराजास उपदेश करू लागला. कामराजास हे न आवडल्याने त्याने विश्वनाथास बंदिस्त करून टाकले. त्यानंतर कामराजाच्या स्त्रीने ही गोष्ट त्याचा गुरु कमलाकर यास कळविली. त्याने आपला गुरुबंधू शिवव्यास यास कामराजाकडे पाठवले. त्याने जेवणाच्या वेळी त्याचकडून वचन घेतले, विश्वनाथास सोडविले. यापुढे विश्वनाथाने शिवव्यासाकडून मंत्रोपदेश घेऊन संन्यास दीक्षा घेतली व आपला काळ परमेश्वराच्या चिंतनात व संकीर्तनात घालविला. विश्वनाथ पंडिताचे अखेरचे दिवस वऱ्हाडातील बाळापूर या गावी गेले. तेथे त्यांच्या नावाची गादी अद्यापही आहे. विश्वनाथ पंडिताने गद्य व पद्य ग्रंथ लिहिले आहेत. याचा ज्ञानचंद्रिका या नावाचा एक गद्य ग्रंथ आहे. त्याचप्रमाणे ज्ञानप्रबोध या नावाचा ओविबद्ध ग्रंथ असून याचा समावेश महानुभवपंथीय साती ग्रंथात केला जातो. याचा रचनाकाल शके 1253 हा आहे. हा ग्रंथ म्हणजे गीतेतील काही ओविबद्ध टीका आहे. या टीकेत अनेक व्याख्याने आहेत. प्रस्तुत ग्रंथाची रचना शके 1253 भितरी संपूर्ण झाली असे कवी ग्रंथाच्या अखेरीस म्हणतो. ही गीताटीका असली तरी संपूर्ण गीताटीका नसून गीतेतील 13व्या अध्यायातील अमानित्वादी लक्षणे सांगणाऱ्या 5 श्लोकावरील ओविबद्ध टीका आहे. या 5 श्लोकाच्या स्पष्टीकरणार्थ कवीने 125 ओव्या लिहिल्या असून बाकीची रचना स्वतंत्र आहे. या 125 ओव्याचे ज्ञानेश्वरीशी फार साम्य आहे. रवळव्यास किंवा राघोपाध्याय हा वऱ्हाडातील पाथरी गावचा राहणारा म्हणून यास पाथरीकर म्हणतात. याची गुरुपरंपरा श्री चक्रधर जानोपाध्ये कमळाईसे हिराईसे खेळोव्यास अशी आहे. यास हिराईशीकडून शके 1254 मध्ये गुरुपदेश झाला. गुरुभक्तीमुळे हा आपल्या काव्यात हिराईशीचे नाव घालीत असला तरी सह्याद्री वर्णनाचा हाच करता आहे. सह्याद्री वर्णन या ग्रंथाचा साती ग्रंथामध्ये समावेश आहे. याचा रचनाकाल शके 1255 हा असून याची ओवी संख्या 729 असल्याचे भावे सांगतात. नेने यांना मिळालेल्या पोथीवरून हीच ओवी संख्या 517 आहे असे म्हणतात. हे काव्य सह्याद्री महात्म्य या नावानेही ओळखले जाते. महानुभावाचा द्वितीय कृष्ण सह्याद्रीचा श्री दत्तात्रय प्रभू यांचे लीळाचरित्र हा प्रस्तुत ग्रंथाचा विषय आहे. श्री दत्तमूर्ती वर्णन, अलर्क राजा व कार्तवीर्य यांच्या कथा, परशुरामाचे माहूर येथे आगमन व तपश्चर्या, सह्याद्री वर्णन, पंथाचे तत्वज्ञान इत्यादी विषय यात आले आहेत. कवीने केलेल्या दत्तात्रय वर्णनात दत्तमूर्ती 1 तोंडाची व 2 हाताची आहे हे विशेष आहे. यात दत्तात्रयाची प्रसिद्ध क्षेत्रे गाणगापूर किंवा नरसोबाची वाडी याचा उल्लेख नाही. म्हणजे सरस्वती गंगाधराचा दत्त संप्रदाय महाराष्ट्रात निर्माण होण्यापूर्वीचा हा महानुभावांचा दत्त संप्रदाय असावा. या काव्यातील कल्पना विलास रद्य आहे, मात्र तो पारंपरिक आहे. या काळातील सर्वच महानुभाव कवी सालंकृत वर्णने एका ठराविक पद्धतीने करतात. त्यांच्या या सर्व कृतीवर कवीश्वर भास्कर भट्ट यांच्या ग्रंथाची छाया दिसते. प्रस्तुत काव्याचे नावही आतील विषयाला सोडून आहे. नावावरून हे काय सृष्टीवर्णनपर असावे असे वाटते. त्या नावाला थोडीशी सृष्टीवर्णने आहेत, पण एकंदर काव्य मात्र सृष्टीवर्णनपर नसून चरित्रपर आहे. सह्याद्री वर्णन या नावाऐवजी दत्तात्रय चरित्र हे नाव या ग्रंथास अधिक शोभले असते. याच रवळव्यासाने शके 1275च्या सुमारास सकल व सुंदरी या 2 सांकेतिक लिपी शोधून काढल्या व महानुभवी वाङ्मयास मराठी वाचकापासून व पंथाच्या
बाहेरच्या लोकांपासून दूर केले. नारो व्यास बहाळिये हा कवी मूळच्या खानदेशातील बहाळिये गावाचा. याने आपल्या रिद्धिपूर वर्णन या ग्रंथात आत्मनिवेदन केले असून आपल्या पूर्वायुष्याची माहिती दिली आहे. यावरून याचे दुरायुष दुराचारात गेलेले दिसते. पुढे उतारवयात याला अनुताप झाला व महानुभवी पंथात आला. याने विश्वनाथ बाळापूरकरांच्या सूचनेवरून रिद्धिपूर वर्णन काव्य लिहिले. हे काव्य साती ग्रंथात समाविष्ट असून साती ग्रंथातील शेवटचे काव्य आहे. याचा रचनाकाल शके 1285. रिद्धिपूर वर्णन. रिद्धिपूर हे महानुभावांचे महाक्षेत्र असून प्रत्येक काव्याचा विषय झालेले आहे. पैकी नागदेवाचार्याचा पुत्र महेश्वर पंडित याने शके 1224च्या सुमारास रिद्धिपूर महात्म्य रचले. तसेच पुढे 16व्या शतकात कृष्णमूर्ती किंवा कवी डिंब यानेही रिद्धिपूर महात्म्य नावाचा एक 900 ओव्याचा ग्रंथ रचला. प्रस्तुत काव्य वर्षानंतर असून प्रस्तुत काव्य वर्णनपर असून त्यांची ओवी संख्या 645 आहे. त्यात कवीची रेखीव शब्दचित्रे काढण्याचे चातुर्य दिसते. आर्तजनांच्या संसारश्रमाचे विसंबनेच असे ते रिद्धिपूर कवीने वर्णन केले आहे. रिद्धिपुरातील हाट, चौपाट, मठ, मंडप, महाद्वार, राजमठ, मंचक, प्रभुमूर्ती इत्यादी अतिसूक्ष्म व काव्यमय वर्णने कवीने केली आहेत. इतर यादवकालीन महानुभाव कवीप्रमाणे यानेही या ग्रंथात आत्मनिरूपण केले आहे. पवित्र अशा रिद्धिपुराचे वर्णन करीत व आपल्या पवित्र स्मृतीस उजाळा देत कवीने हे काव्य पुरे केले आहे. नारो व्यासाच्या नावावर गीत, अन्वेलपद, वंजारा, आरत्या, रुक्मिणी पत्रिका व रुक्मिणी स्वयंवर एवढी ग्रंथरचना असल्याने भावे यांचे म्हणणे आहे. परंतु रिद्धिपूर वर्णन या माती ग्रंथातील एक ग्रंथ डंक या नावाने एक खंडकाव्य व काही स्फुटपदे याशिवाय याची दुहेरी रचना उपलब्ध नाही. डंक या खंडकाव्यात संसार दुःखावर भुजंग दंशाचे म्हणजे डंखाचे रूपक बसविले आहे. हे रूपक 16 पदातून वर्णिले आहे. एकंदरीत हा कवी स्वतंत्र वृत्तीचा असावा. तत्कालीन इतर कवीप्रमाणे तीच ती श्रीकृष्ण कथा तो सांगत नाही. त्याने स्वतंत्र बुद्धीने नवीन असा मार्ग चोखाळून रिद्धिपूर वर्णन हा ग्रंथ लिहिला. क्षेत्रवर्णन किंवा स्थळ किंवा रूपक काव्य या विषयावर कोणी ग्रंथरचना केली नव्हती. ती या कवीने केली असून साहजिकच त्यांच्या ग्रंथांना ताजेपणा व नवेपणा आलेला आहे. मराठी भाषेत महानुभाव पंथाचे पहिले असलेले जे साती ग्रंथ पंथात फार पूज्य मानत असून सर्व ग्रंथ ओवी वृत्तात आहेत. महानुभाव गद्य व पद्य वाङ्मय. महानुभाव पंथाने गद्य व पद्य असे दोन्ही प्रकारचे वाङ्मय तितक्याच श्रेष्ठ दर्जाचे असे निर्माण केले आहे. प्राचीन गद्याचा एक आदर्श नमुना, यादवकालीन गद्याचा एक आदर्श नमुना म्हणून या महानुभाव पंथीयाने निरनिराळ्या विषयावर ग्रंथरचना केली आहे. धर्मसंस्थापकाची चरित्रे लिहिण्याचा पहिला प्रयत्न यांचाच. चक्रधराचे वर्णन करणारा लीळाचरित्र, नागदेवाच्या स्मृती सांगणारा स्मृतिस्थळ तसेच गोविंदप्रभू चरित्र हे ग्रंथ चरित्र वाङ्मयात प्रसिद्ध ठरतील असे आहेत. भाविकतेने हे चरित्रे त्यांनी लिहिली असून गुरुभक्ती हा यांचा विषय आहे. चरित्रनायक हा परमेश्वराचा अवतार, दैवी चमत्कार करणारा हे वाचकांच्या मनावर बिंबवणे हा चरित्र लिहिण्याचा यांचा उद्देश दिसतो. महानुभावाचे धार्मिक आचार व पंथाचे तत्त्वज्ञान करणारे गद्यग्रंथ त्यांनी लिहिले आहेत. दृष्टांतपाठ व सिद्धांत सूत्रपाठ हे यापैकी महत्त्वाचे ग्रंथ. तसेच लापालिक व गुढे या नावाने 2 ग्रंथ प्रसिद्ध आहेत. गोपाळ पंडितांचे दृष्टांत लक्षण व दृष्टांत व्याख्या हे दोन्ही ग्रंथ प्रसिद्ध आहेत. भावे देव व्यासाचा पूजा अवसार हाही एक गद्यग्रंथ. त्याप्रमाणे विश्वनाथ पंडितांचा ज्ञानचंद्रिका हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. पद्यग्रंथात श्रीकृष्ण चरित्रातील महत्त्वाच्या प्रसंगावरील म्हणजे साती ग्रंथापैकी पहिले 4 रुक्मिणी स्वयंवर, शिशुपाल वध, उद्धव गीता, वच्छारण हे कथाकाव्याचे ग्रंथ आहेत. रिद्धिपूर वर्णन, सह्याद्री वर्णन त्याचप्रमाणे स्थानपोथी हे ग्रंथ स्थल वर्णनपर असे आहेत. या धर्मग्रंथाप्रमाणे व चरित्र ग्रंथाप्रमाणे मराठी भाषेचे व्याकरण रचण्याचा व कोश तयार करण्याचा मान या पंथाकडेच जातो. यांनी रचलेल्या व्याकरणावरील ग्रंथास ते पंचवर्तिक असे नाव देतात. हा ग्रंथ पंडित भीष्माचार्य यांनी लिहिला आहे. तसेच आपल्या ग्रंथातील दुर्बोध शब्दांचे अर्थ देणारा एक ग्रंथ या पंथात असून त्यास ते टीप असे नाव देतात. महानुभाव पंथीयांनी निरनिराळ्या विषयावर गद्य व पद्य असे ग्रंथ लिहिलेले आहेत. मित्रहो, महानुभाव संप्रदायाचं जे साहित्य आहे वाङ्मयाच्या इतिहासाच्या अनुषंगानं एवढी माहिती
परिपूर्ण मला वाटते. पुन्हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढील चॅप्टर, पुढील घटक घेऊन येणार आहोत. तोपर्यंत सदरील चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, आपल्या मित्रांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.